श्रीमद आद्य शंकराचार्य सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज सोमवार आहे 5 ऑक्टोबर. दिनविशेष 2 प्रकारचा आहे. आज वर्ल्ड टीचर्स डे आहे. प्रत्येक देशाचा निराळा असतो. आपला 5 सप्टेंबर, हा 5 ऑक्टोबर किंवा पहिला सोमवार, तारीख नाही, पहिला सोमवार ऑक्टोबर महिन्याचा. कुणी केलाय हा माहिती आहे ना? ILO आणि युनेस्को म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन. मग खरं बघाल ना तर आपली जी पूर्वीची शिक्षण विचार पद्धती आहे, मी शिक्षण पद्धती सुद्धा म्हणत नाही, त्याला हे पूर्णपणे विरुद्ध आहे. एनिवे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे शिक्षक हा लेबरर आहे आणि त्याला युनेस्कोने मान्यता दिली. विषय वाढेल म्हणून सांगत नाही, याच्या बरोबर विरुद्ध उदाहरण सांगतो. जगातल्या प्रत्येक व्यवसायाला, प्रोफेशनला प्रतिज्ञा आहेत. डॉक्टरला हिपोक्रॅटिक ओथ ते घेतल्याशिवाय त्याला डिग्रीज मिळत नाही, वकिलाला सनद मिळत नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी शपथ घ्यायची असते की मी माझ्या ऑपरेशन टेबलवर जी बॉडी असेल त्याचा धर्म पाहणार नाही, लिंग पाहणार नाही, देश कुठला, नॅशनॅलिटी काही पाहणार नाही. माझ्या दृष्टीनं तो एक देवानी मला दिलेला, आपण म्हणतो ना, प्रश्नपत्रिका आहे, पेपर आहे, आव्हान आहे, चॅलेंज आहे आणि ते मी स्वीकारेन. डॉक्टरांना सुद्धा हिपोक्रॅटिक ओथ घ्यावी लागते आणि फार पूर्वीपासून आहे. हिपोक्रॅटिस वगैरे ह्याच्या आधीपासून, येशूच्या आधीपासूनचे आहेत ते. फक्त शिक्षकाला कोड ऑफ कॉन्डक्ट नाही का? ह्याच्यावर खरं जे BEd कॉलेजेस असतात ना त्याच्यात चर्चा व्हायला पाहिजे. दुर्दैवाने होत नाही, पण काही चांगल्या संस्थांमध्ये होते. शिक्षकांना कोड ऑफ कॉन्डक्ट का नाही? सोपं उत्तर आहे हो, पण अवघड आहे. तुम्हाला वाटेल सोपं आणि अवघड काय? हीच मजा आहे. सगळ्यात सोपं साधन नाम आहे, पण ते घेणं अवघड आहे. आठवणच नाही. हे सोपं काय करणार आहे? सगळ्यात महत्त्वाची आपल्याला जगण्यासाठी हवा आहे. हवा आहे, पण आम्हाला नको आहे, कारण महत्त्वच नाही. अन्नाचं महत्त्व आहे. मग अन्नात म्हणजे चायनीज वगैरेचंही महत्त्व आहे, लक्षात ठेवा. त्याशिवाय पोरगा 11 वाजता अडून बसतो. SSCचा परीक्षा अर्धवट आठवड्यावर आलेली आहे आणि पालक विचारतात काय करू? म्हणलं आणून द्या. एक ओळखीचा आमचा पालकच आहे, त्याला रिक्वेस्ट करतो मी, तो उघडेल, त्याशिवाय हा मुलगा अभ्यास करत नाही. मुद्दा काय मला सांगायचा की महत्त्वाची गोष्ट कुठली? घरातली आई महत्त्वाची आहे, पण ती मोलकरीण सुद्धा नाही आहे, कारण आईला मोलच नाही आहे. आता बाहेर नोकऱ्या करतात ती बाई आहे, आई नाही आहे, पार्ट टाईम मदर आहे, हे लक्षात ठेवा. पण जी आई आहे ती मोलकरीण सुद्धा नाही आहे, कारण तिच्या सगळ्या कामांना मोलच दिलं जात नाही. आई आवश्यक आहे, पण सगळ्यात अनावश्यक आहे ना, जीवनाच्या दृष्टीने, जगण्याच्या दृष्टीने हिरा, डायमंड. आज तो आवश्यक वाटायला लागलेला आहे. आज आपण जे अवतार पाहणार आहोत ना त्यांची नावच तुम्हाला सांगणार आहेत. मी आत्ता जो विषय म्हणतोय ते हिऱ्याचा एकमेव जीवनासाठी उपयोग तुम्हाला सांगतो, जगण्यासाठी. एरवी डेकोरेशन वगैरे हा काय भाग निराळाच आहे, त्याच्याबद्दल मी बोलतच नाही. हे असुरच बोलतील त्याबद्दल. आज ज्यांची चर्चा आहे त्यांच्या नावातच हिरण्य. हिरण्य म्हणजे सोनं, हिरे, सगळं. हिऱ्याचा उपयोग तुम्हाला सांगतो. या राजपूतांच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना ज्या वेळेला एखादा दुष्ट यवन सरदार पळवून न्यायचा त्यावेळेला अब्रूरक्षणासाठी त्यांच्या हातात ज्या रिंग्ज असायच्या त्या रिंग्जमध्ये हिरे असायचे आणि ते अशा पद्धतीने असायचे. त्या हिरे खाल्ल्या की आतडं चिरत जायच्या आणि त्या मरायच्या. हाच हिऱ्याचा जीवनासाठी उपयोग आहे. मी फार पोट तिडकीने सांगतोय, कारण का की फारच निराळ्या पद्धतीने जग चाललेलं आहे. कोरोनापासून काहीही शिकलेलो नाही आहोत आपण. अगदी विचार करा, मरण कोणत्याही क्षणी. हा परीक्षिताचाही संदेश आहे. तुम्ही म्हणाला 7व्या दिवशी, पण आपण एक बघितलंय 7व्या दिवशी मरशील हा शाप अनेकांना मिळालेला आहे पुराणात. 7व्या दिवशी म्हणजे आठवड्याच्या कोणत्याही दिवशी. का नको समजायला?
आणि परीक्षेत म्हणजे आपला प्रतिनिधी आहे परीक्षेत. आपली सुद्धा परीक्षाच चालू असते की हो रोज. आता कोरोना काय केवढी परीक्षा आहे. एका कार्यक्रमाला परवा गेलो होतो तर 4 जण 2-2 गज यार्ड अंतरावर बसलेले होते. मला कठीण गेलं, कारण का की समोर बघायचं असतं. पण यालाही वाटायला नको बघितलं नाही माझ्याकडे, कारण सोशल डिस्टन्सिंग. अरे म्हणलं सोशल डिस्टन्सिंग घरात जर एखाद्याला झाला तर होम क्वारंटाईन करता तुम्ही, दॅट्स डिफरंट. इथे हा तिथे तो तिथे ती, हे काय? उलट इमोशनल नियरिंग अँड सोशल डिस्टन्सिंग. घरात सुद्धा, कारण मृत्यूचं भय आहे पण मृत्यूची भीती नाही आहे, कारण मृत्यू केव्हाही येईल ह्याची जाणीव नाही आहे. केव्हाही येईल ह्याची भीती आहे. हां. आणि विशेषतः काही डॉक्टर वगैरे लोक एवढेही क्वारंटाईनमध्ये असतात घरात सुद्धा, त्यांनी दवाखाने बंदच केलेले आहेत पेशंट्स ट्रीट करावे लागू नयेत म्हणून. हे सगळं आज जे मी तुम्हाला 2 राक्षसांच्या कथा सांगणार आहे, एक आत्ता आणि एक उद्या, कारण स्वतंत्र अवतार सांगण्यासारखे. एरवी त्याच्या परवा दिवशी 4 अवतार उरलेले उरकून घेऊ आपण, पण हे अवतार विचार करण्यासारखे आहेत. त्याच्यानंतर शिक्षकांना कोड ऑफ कॉन्डक्ट का नाही? अरे जो इतरांची कोड ऑफ कॉन्डक्ट तयार करतो, डॉक्टरांची काही डॉक्टरांनी केली नाही, डॉक्टरांच्या शिक्षकांनी केली. इंजिनिअरांची काही इंजिनिअरिंग नाही, त्यांच्या शिक्षकांनी केली. मग शिक्षकांचं कोण करणार? शिक्षकांचा शिक्षक तोही शिक्षकच की, त्याचा शिक्षक तोही शिक्षकच की. शिक्षकाला कोड ऑफ कॉन्डक्टची गरज नाही आहे. हे रूल्स अँड रेग्युलेशन्स, डूज अँड डोंट्स, हे रूल्स अँड रेग्युलेशन संस्था चालावी म्हणून ठीक आहे, पण आज बँकेत वगैरे सुद्धा डूज अँड डोंट्स असलं पाहिजे, विधी आणि निषेध. काउंटरच्या पलीकडच्याशी कसं वागायचं हा डू आहे, कसं वागायचं नाही निषेध आहे. डूज अँड डोंट्स प्रत्येक ठिकाणी आहेत. हे नाही आहेत हीच शोकांतिक आहे. काउंटरच्या पलीकडे बसणाऱ्याला रावणासारख्या आवाजात एकाने सांगितलेलं आहे, अरे सगळी माझी जर डिपॉझिट्स काढली ना, अर्ध्या जणांचा पगार देता येणार नाही तुम्हाला. तेव्हा काय झालं मॅनेजर बाहेर येतो. अरे आमच्यामुळे तुम्ही जगताय, पेशंट्समुळे डॉक्टर जगतोय, विद्यार्थ्यांमुळे शिक्षक जगतोय, क्लायंट्समुळे वकील जगतोय. कळतंय ना मी काय म्हणतोय ते? हे कळतच नाही आहे. माझ्यामुळे तुम्ही आहात. चुकीचंच आहे. तुमच्या डिपॉझिट्सचं मी रक्षण करतो ना, अरे पण डिपॉझिट ठेवतो म्हणून. तुमच्या प्रकृतीचं मी रक्षण करतो ना, अरे येतो म्हणून तुझ्याकडे. तुला सगळं ज्ञान देतो ना, काय करू? वडील पाठवतात शाळेत म्हणून तुम्ही देता शिक्षक. मोकळा जर वर्ग असेल ना तर शिक्षकाच्या पगाराचा प्रश्न येईल. हल्ली तीही परिस्थिती बदलली आहे, कारण सगळीकडे हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपू यांचं राज्य आहे. आणि हे खरंच वाईट वाटतं. म्हणजे विचार करणारी मंडळी आहेत, जे जीवनाच्या उत्तरायणाच्या उत्तरार्धात आहेत, आमच्यासारखी मंडळी, वाईट वाटतं की कोणालाच कशी जाणीव नाही आहे. आणि ह्या इतका परिस्थितीचा काळ या हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूच्या काळातही आला नव्हता. कुठल्याही असुराने जगावर एवढा आतंक माजवलेला नाही आहे जेवढा या कोरोनाने आणि कोविडनी माजवलेला आहे. काही शिकलेलो नाही आपण. शिकावं असं वाटतं पण आपण शिकू असं वाटत नाही. असं का बोलावं लागतं? अहो हीच भाषा कळते लोकांना. शिकावं प्रत्येकाने असं वाटतं पण कोणीही शिकेल असं वाटत नाही. या विषादाने आज सुरुवात करावीशी वाटते, कारण शिक्षकांचा दिवस आहे. इंटरनॅशनल लेबर म्हणजे टीचर्स आर लेबरर्स. अगदी खरं आहे. शिक्षकांना एका मुख्याध्यापकांनी सांगितलेलं, अरे पाट्या टाकताना तुम्ही, कारण तुमची स्टाफ रूममधली भाषाच ती आहे, काय आहे काही नाही, वर्गात जाऊन पाटी टाकायचे. मग ते स्लॅब वर्कर्स असतात त्यांच्यासारखं तरी पाट्या टाका. ते होईया हो, होईया रे होईया, होईया हो. ते नावाडी काय, ते ओंडके ढकलणारे काय, ते सिमेंटच्या गात पाट्या उचलतात ना. ते गात तुम्ही रडत कशाला शिकवता? गात शिकवा ना. हे तळमळ होती त्या मुख्याध्यापकाची. आवडलं मला ते. पाट्याच टाकायच्या तर गात टाका. हे नाव वलवायचे तर तुम्हाला आठवलं, हैया हो हा नावेच आहे, किंवा हुम्या हो हुम आठवतं तुम्हाला? हे सिनेमात तर हे फार छान दाखवतात तो, विशेषतः बंगाली सिनेमात हे असतंच असतं. आणि हे सांगणारा अलीकडच्या काळातला महान माणूस, परवा एका सरपंचाचं भाषण ऐकलं,
खूप चांगलं आहे, तुम्ही मुद्दामून ऐका, हल्ली ते व्हायरल झालेलं आहे. त्याच्यात तो शेवटी म्हणतो अब्दुल कलामांसारखं मरण यावं. आणि आत्ता जो आपण बघणार आहोत अवतार, त्या अवताराचा खरा अर्थ अब्दुल कलाम हाच आहे. हे मी अगदी निराळ्या पद्धतीने बोलतोय, कारण या अवतारांच्या कथा भागवतात सांगितल्या आहेत, इतर पुराणात आलेल्या आहेत, आणि त्यात तशा 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 सांगितल्या जातात. आपण जरा निराळ्या दृष्टीने बघतोय. शेवटी तो भाषण करायला उभा राहतो. भाषणाचा विषय आहे लिव्हेबल लव्हेबल वर्ल्ड. म्हणजे असं आपण जग निर्माण करूया की ज्यात जगावंसं वाटेल आणि ज्याच्यावर प्रेम करावंसं वाटेल. काय सुंदर आहे. आणि तिथे त्यांनी फक्त ॲड्रेस केला असेल, लेडीज अँड जेंटलमॅन, अँड ही कोलॅप्स अँड डाईड. असं मला मरण यावं असा तो सरपंच म्हणतो. मला कौतुक वाटतं का त्याच्यात. तोच म्हणतो त्यांचं स्वप्न काय होतं, ज्ञान समाज, नॉलेज सोसायटी. आणि आज जो वराह अवतार आहे त्याचा अर्थच आहे ज्ञान मिळवा, अधिकाधिक ज्ञान मिळवा, तरच या हिरण्याक्षांचा पराभव करता येईल. ठीक आहे. आता अवतारांचा जो श्लोक आहे तो वाचून आजचा अवतार कुठे पोचतो हे लक्षात ठेवा. मत्स्यो कूर्म वराहश्च. मत्स्य कूर्म दोन झालेले आहेत, वराह. आत्ता आपण तिसऱ्या अवताराबद्दल बोलतोय. मत्स्यो कूर्म वराहश्च नृसिंह वामनस्तथा. उद्या नृसिंह, वामनस्तथा रामो रामश्च कृष्णश्च बुद्धश्च कल्किदित्यपि. सगळे 10 अवतार आले. पण पुढचा जो अवतारांचं कार्य सांगणारा जो श्लोक आहे त्याच्यात एक गंमत आहे, लक्षात ठेवा. वेदान उद्धरते. मत्स्य अवतार, तो हयग्रीव राक्षस गेलेला होता आणि त्याला वरती काढले वेद. वेदान उद्धरते जगन्निवहते. सगळं जग पृथ्वीवर कूर्म अवतारात पाठीवर नाही का घेतला तो सगळा. जगन्निवहते. आत्ताचा अवतार भूगोलमुद्बिभ्रते. उदकातून पृथ्वी काढलेली आहे, उदकातून. सहज नंतर आठवणार नाही म्हणून सांगतो, सर डुकराचा अवतार असं एकाने विचारलं. कारण आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना सांगतो, इंग्रजीत सांगावं लागतं, कॅथलिक्स असतात समोर, खूप चांगलं ऐकतात, खूप चांगले प्रश्न विचारतात, आम्ही शिकतो त्यांच्याकडून. सर डुकराचा अवतार म्हणलं 2 शब्द आहेत रे. एक सू सू करवते, सू करा, ज्याला आपण सुअर म्हणतो, ते गावडुक्कर, गावडुक्कर. आणि हे रानडुक्कर, ह्याला सुळे असतात, सुळे. तुम्ही ही जी आपण बघतो आजूबाजूला त्याला सुळे आहेत का? नाही, ह्याला स्टस्ट म्हणतात, जसे हत्तीला असतात, कारण त्याच्यावर तो पृथ्वी उचलणार आहे. ते रानडुक्कर आहे. त्याला निराळा शब्द आहे बोर नावाचा, BOAR. आणखी नाही आहे, पण हा शब्द लक्षात ठेवा. आणि ह्याला पिग असा शब्द आहे. हा तो अवतार नाही आहे. वेदान उद्धरते जगन्निवहते भूगोलमुद्बिभ्रते. पृथ्वी भूगोल उचलली. दैत्यम दारयते. हा उद्याचा अवतार आहे. दैत्यम दारयते, पोट फाडलं ना नृसिंह. बलिम छलयते, वामन अवतार. आणि छलचा अर्थ छळणं नाही आहे, छल म्हणजे कपट. पण असं कपट आहे कृष्णाचं, तुम्हाला सांगतो, सगळ्यांचा उद्धार आहे. हे कृष्णाकडून शिकायचं आहे. तो कुठल्याही याच्यात जो मार्ग काढतो ना त्यात सगळ्यांचं कल्याण असतं, कुणाचंही अकल्याण नाही. म्हणजे पोर्शन झालेला नाही आहे आणि पेपर सगळ्या पोर्शनवरच आहे, कारण तो दुसऱ्याने काढलेला आहे. कृष्णाकडे जर नेलं तर तो त्यातून असा अर्थ काढेल की पोर्शन जेवढा शिकवला आहे ना त्यालाच 100 मार्क्स देऊया की आपण. बघा, असं घडतं बऱ्याच वेळेला. शिक्षक दिवस आहे आज. आणि आज दुसरा एक दिवस आहे की ज्याला आपण म्हणतो की 1 ऑक्टोबरचा वर्ल्ड हॅबिटाट, आणि 5 ऑक्टोबर आहे हा टीचर्स डे आहे. हॅबिटाट म्हणजे काय? आश्रय. हॅबिटाट म्हणजे घर. आज जगात, विशेषतः आशियात, आपल्याही देशात आणि ह्याच्यात आफ्रिकेत, आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, माहीत नसेल, न्यूयॉर्कच्या, शिकागोच्या आणि लंडनच्या रस्त्यावर सुद्धा शेकडो हजारो लोक बेघर आहेत, झोपलेले असतात. आणि म्हणून मग ते वाजवून भीक मागतात. तुम्हाला माहिती आहे ना, हे वाजवतात आणि लोक त्यांना पैसे देतात निरनिराळ्या प्रकारे. मग सगळ्या देशात हॅबिटाट नाही आहे. काल विवेकानंदांचं उदाहरण सांगितलं होतं आधीच्या ह्याच्यात, की विवेकानंद खाली झोपलेले आहेत, इतकी सुंदर गादी दिलेली आहे. ते म्हणतात, मी झोपलो त्या गादीवर, पण मनात विचार आला की माझा अर्धा देश डोक्यावर छप्पर नाही आहे, अशा अवस्थेत झोपतोय. बघा, त्यामुळे काय,
बलिम छलयते क्षत्रक्षयम कुर्वते. हा आणखीन एक गैरसमज. निक्षत्रिय पृथ्वी केली 21 वेळा. अर्थ बघणार आहोत. पौलस्त्यम जयते रावण, हलम कलयते बलराम. कृष्ण का नाही? सुदर्शन चक्राचा काही उल्लेख नाही आहे. मला पहिल्यांदा वाचलं हलम कलयते. हल म्हणजे बलराम, नांगर. कारुण्यमातन्वते, करुणेची मूर्ती बुद्ध. म्लेच्छान मूर्छयते, जे असंस्कृत लोक आहेत त्यांना मारण्यासाठी कल्की अवतार होणार आहे. कृष्ण कुठे? बघा, म्लेच्छान मूर्छयते दशाकृती कृते. दश आकृती हे 10 अवतार घेतलेत ना. कृष्णाय तुभ्यं नमः. हे कृष्णाचे अवतार आहेत. तुम्ही म्हणतात विष्णूचे. विष्णू म्हणजेच की कृष्ण पूर्ण अवतार आहे. हे कुणाला आवडेल? हरे कृष्ण हरे राम, हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा, नंतर हरे रामा हरे रामा, आधी कृष्ण. कारण कृष्ण म्हणजे परब्रह्म, कृष्ण म्हणजे परमात्मा, कृष्ण म्हणजे सगळ्यांचं आदी कारण परमेश्वर. कृष्ण म्हणजेच ओम, आद्यशक्ती, पराशक्ती. म्हणून कृष्णा दशाकृती कृते कृष्णाय तुभ्यं नमः. हा श्लोक वाचला. आता छान. पुढचा जो विचार आहे ना आपला, तो सगळ्यात महत्त्वाचा आहे. 2-3 गोष्टी बघितल्या त्या फक्त उल्लेख करून जाऊया. जय विजय शापकथा, अंबरीश शापकथा आणि कश्यप आणि दिती, हे 3 प्रसंग आपण निराळ्या संदर्भात पाहिले. हा इथे डायरेक्ट संबंध आहे. जय आणि विजय द्वारपाल आहेत विष्णू भगवानांचे. आणि एकदा काय होतं, विष्णू भगवान हे झोपलेले आहेत. विश्रांतीची गरज आहे. आणि या विश्रांतीची गरज असताना तिथे सनत कुमार आलेले आहेत. त्यांनी द्वारपालांना सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? उठवायचं नाही मला, कोणीही आलं तरी उठवायचं नाही. आणि त्यामुळे काय की ज्या वेळेला सनत कुमार येतात, सनत, सनक, सनातन आणि सनंदन, यातला सन शब्दाचा अर्थ आहे तप. अखंड तप, तपस्वी आहेत. आणि त्यांचं 8 वर्षांचं जे वय आहे ते वय वाढतच नाही. चिरतरुण आहेत कारण ते अखंड ज्ञानी आहेत, अखंड तपस्वी आहेत. हे एक रहस्य आहे. आपण शरीराच्या पातळीवर एकदा होऊ, काय की म्हातारे होऊ शरीराच्या पातळीवर, पण मनाच्या पातळीवर नाही, बुद्धीच्या पातळीवर तर नाहीच नाही. आणि आत्म्याच्या पातळीवर आपण म्हातारी होऊच शकत नाही, कारण आत्मा म्हणजे अखंड चैतन्य. तसे हे 4 जण आहेत. हे 4 जण येतात. बाकीचे अनेक जण येतात जे जय विजय म्हणतात. आमचे स्वामी झोपलेले आहेत, ठीक आहे, नंतर येतो. हे मात्र म्हणतात आम्हाला अडवू नका. आम्ही ज्यांच्याकडे येतो तिथे एक आम्हाला मुक्तद्वार असतं, मज्जाव नाही, मुक्तद्वार. आणि दुसरं, त्यांच्या कल्याणासाठीच आम्हाला येण्याची प्रेरणा, स्फूर्ती झालेली असते. ते म्हणाले नाही, आम्ही आमचं कर्तव्य करतोय, आम्ही तुम्हाला आत जाऊ देणार नाही. परत परत सांगितल्यानंतर हे म्हणाले ठीक आहे, नीच योनीत नाही, 3 मनुष्य जन्म घ्यावे लागते, 3 मनुष्य जन्म घ्यावे लागते. हे सगळं चालू असताना कृष्ण भगवान जागे झाले आणि बाहेर आले. त्यांना कळतं की मी त्यांना एक कर्तव्य दिलेलं आहे, ड्युटी. आणि ते कर्तव्य करत असताना लक्षात ठेवा, ह्यांना शाप मिळालेला आहे. त्यावेळेला शाप मी घेतो. तर ते म्हणाले शाप असा घेता येणार नाही, पण ह्यांना काही उशाप मागायचा असेल तर मागता येतं. उशाप. कोणता उशाप मागतो? की अवतार जन्म किती घ्यावे लागतील? तर त्यांनी उत्तर दिले, चिंतन करा. हा सगळा अवतार आहे ना, हे 2 अवतार, चिंतनाची खाण आहे. मग ह्याच्यावर खरंच PhD घ्यावी, इतके हे 2 अवतार महत्त्वाचे आहेत. पण दुर्लक्ष केलं जातं. रामकृष्णांना जेवढं महत्त्व दिलं जातं, कारण ते एका अर्थाने पूर्ण अवतार आहेत ना. पण आपण बघूया ना, हा अवतार त्यांनी सांगितलं काय की तुम्ही जर देवाची भक्ती केलीत, देवाची भक्ती केलीत, 6 जन्म घ्यावे लागतील माणसाचे. पण देवाला जर विरोध केलात तर 3 जन्म पुरतील. हे काय गणित आहे? विचार करा ना, की एखाद्याने माझ्याबद्दल चांगलं बोललं
तर ते माझं थोडे दिवस लक्षात राहतं. पण एखाद्याने जर काहीतरी वाईट बोललं, अपमान केला, मनाला लागेल असं बोललं, आयुष्यभर लक्षात राहतं. आयुष्यभर. दिवसा लक्षात राहतं, झोपेत लक्षात राहतं, स्वप्नात सुद्धा लक्षात राहतं, आंघोळ करताना लक्षात राहतं, सगळं करताना हे देवाचं का नाही नाम लक्षात राहतं. माझी स्तुती केली, आज साहेबांनी मला सांगितलं अक्षर सुरेख आहे तुमचं. खरं टाईपरायटरची गरज नाही आहे. बायकोला येऊन सांगतो आज जरा एक जिलबी जास्तच वाढ, होय, आणि जेवण झाल्यानंतर आंब्याची बर्फी दे. खुश आहे प्रकरण. काही दिवस जातात, तुमच्या आवडीची भाजी केली, भाजी केली, लक्षच नाही. तुमचं लक्ष कुठे आहे? आज साहेबांनी फायरिंग दिलं, काही दिवसापूर्वी स्तुती केली, अक्षर चांगलं आहे म्हणून, आज फायरिंग. काय स्पेलिंग्स तुमची. मला परत सगळा ड्राफ्ट करावा लागतो, उगीच तुम्हाला नेमलंय. सगळ्यांच्या देखत जेवणाकडे लक्ष नाही, रात्री झोपेत तळमळत आहे. झालं काय साहेब, साहेब स्वप्नात आहे. कारण साहेबांनी अरे काही दिवसापूर्वी स्तुती केली ती लक्षात नाही, अपमान केला, विरोध केला, शत्रुत्व केलं, कायम लक्षात आहे. म्हणून तुम्ही देवाशी शत्रुत्व करा, 3 जन्म पुरतील. देवाची स्तुती करा, 6 जन्म घ्यावे लागतील. हे गणित निराळ आहे. तुम्ही म्हणाल मग आम्ही शत्रुत्व करतो, करा ना. आपलं शत्रुत्व काय लायकीचं असतं. तुम्ही रावणासारखं शत्रुत्व करा, दुर्योधनासारखं शत्रुत्व करा, शिशुपालासारखं शत्रुत्व करा. हे भागवतात सांगितलं आहे. बघा कसे जन्म घ्यावा लागतो ते. आपलं शत्रुत्व महाराजांनी सांगितलं आहे, मध्यम मध्यम. मी त्याला बोललो, पुरेसं होतं ना गं. हे नंतर विचारतो बायकोला, नाही अजून वरच्या आवाजात बोलायला पाहिजे होतं. घरमालक असला म्हणून काय झालं, तुम्ही माझ्याकडे डोळे केलेत म्हणून, नाही तर मी वरच्या आवाजात बोलले असते. लक्षात ठेवा. हा जो प्रकार आहे ना, हा आपण लक्षात घेतला पाहिजे. शत्रुत्व म्हणजे कडोविकडीचं शत्रुत्व, कडोविकडीचं. उसे श्रीमत कहो राम कहो, श्रीमत कहो राम कहो. हे शत्रुत्व आहे. श्रीराम काय म्हणता माझ्यासमोर, हा श्री रावण असताना, श्री रावण असताना, हे कशाला श्रीराम राम. त्याचे काय मर्म आहे ते आपण नंतर बघणार आहोत. हा उद्याचा विषय, पण गंमत बघा. आणि तिकडे तो उद्याच गंमत मांडूया, फार छान विषय आहे तो. तर तो विरोध करा तुम्ही, 3 जन्म पुरतील. मग जय विजय म्हणतात, आम्ही विरोधच करणार, आम्ही देवाला विरोधच करणार. पण आम्हाला उशाप जर पाहिजे असेल तर हे विष्णू भगवाना, तुमचं कर्तव्य करत असताना जर आम्हाला शाप मिळाला आहे तर आम्हाला 3 जन्मात भाऊ म्हणून जन्म घाला आणि आम्हाला मारण्यासाठी तुम्ही जन्म घ्या. हा मानवतेवर उपकार नाही का झाला, त्यांना शाप मिळाला, पण आपल्याला 3 अवतार मिळाले. 3 अवतार कोण? पहिला जन्म जय विजय यांचा. जय मोठा आणि विजय म्हणजे जय हिरण्याक्ष आणि विजय हिरण्यकशिपू. हे 2 राक्षस. हिरण्य ज्यांच्या नावात आहे, हिरण्य म्हणजे सोनं आणि हिरण्य म्हणजे सूर्य. हिरण्यगर्भाय नमः आपण म्हणतो. सूर्याला विसरायचं, पण सूर्याच्या तेजात जे कृत्रिमपणे चमकतं त्या सोन्यावर प्रेम करायचं. हे आपलं काय जीवन निराळ आहे काय. गंमत बघा. तर त्यांना ते शाप मिळाला. पहिला हिरण्याक्ष, त्याला मारायला देवाला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला, वराह अवतार जो आपण आत्ता बघतोय. हिरण्यकशिपू धाकटा भाऊ, त्याला मारायला स्वतंत्र अवतार घ्यावा लागला, नृसिंह. या जय विजयांचे हे पहिले जन्म. दुसरा जन्म रावण आणि कुंभकर्ण, 1 अवतार पुरला राम. आणि तिसरा शिशुपाल आणि दंतवक्त्र, 1 अवतार पुरला कृष्ण. आता ह्याला एक स्वतंत्र अवतार का लागला? वराह अवतार. दुसरी कथा थोडक्यात सांगतो. अंबरीश राजा, एकादशीचं व्रत, एकादशीच्या व्रताची सांगता, पारणं, आणि तो फेडणार इतक्यात दुर्वास स्नान करून येतात. तेवढ्यात मुहूर्त चुकेल म्हणून तो आचमन घेतो, पाणी घेतो. आणि पाणी घेतल्यानंतर दुर्वास म्हणतात मी यायच्या आधी का? तर तो म्हणतो नाही, मला गुरुजींनी सांगितलं पाणी हे म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. आपण कोर्टात किंवा याच्यात असे भांडतो. सध्या कुटुंबात भांडतो. कुटुंबाचं कोर्ट झालेलं आहे. शांतता कोर्ट चालू आहे. हे कोर्टाबद्दल नाही आहे, कुटुंबाबद्दल आहे. मुलं बऱ्याच वेळेला सांगतात आईबाबांना, शांत, किती भांडता, किती आर्ग्यू करता,
प्रत्येक गोष्टीवर शांत. मी एक त्यावेळेलाची जाहिरात होती, त्या जाहिरातीचा अर्थ मला माहीत नाही, पण त्या एका छोट्या मुलीला जो अर्थ कळला ना, तुम्हाला सांगतो, लहान मुलं, अर्धं शिक्षण माझं लहान मुलांनी पुरं केलेलं आहे. ते भांडत होते. आम्ही घरात, त्या मुलीला लाज वाटली. पाहुणे घरात आहेत आणि ते सुद्धा प्रवचन करायला आलेले आहे. दोघांच्या मध्ये जाऊन उभं राहिली आणि त्यावेळेला जाहिरात होती, डोकोमो ही टाटाची काहीतरी जाहिरात होती. हा डोकोमोचा अर्थ मला माहीत नाही, पण ती दोघांच्या मध्ये उभी राहिली. डोकोमो अर्थ डोकं आहे ना, भांडता काय? सर आहेत. गप्प बसले दोघंजण. आणि ते दुसरीकडचा दुसरा अनुभव, आमची वाचन चाललंय आत, कारण जिथे कार्यक्रम तिथे राहणं हे असं घडतं. कार्यक्रम वाचन चाललंय आत, आणि अशा वेळेला तू माझी का बादली घेतलीस? निळी बादली मी माझ्यासाठी आणली होती ना, तुझी तांबडी होती ना. भांडण. काल तुम्ही माझी बादली का घेतली होती? तांबडी तुमची आहे ना, तांबडी माझी, तुझी निळी, तांबडी माझी. हे चालू झाल्यानंतर त्या घरातल्या मुलाला वाटलं, बाबा बादली तुमचीही नाही, आई बादली तुमचीही नाही, बादली प्लास्टिकची आहे. काय उत्तर आहे हो? हेच खरं उत्तर आहे, हे अंतिम उत्तर आहे. मला जर विचाराल तर काय, माझं घर. एका घरात तिसरा अनुभव सांगतो, पुढे जातो. हे घर कुणी बांधलं? मी बांधलं. हे सगळा प्लॉट मी घेतला. हे तीनदा मी झाल्यानंतर ते घरातलं पोर म्हणते, नाही हो, घर गवंडी काकांनी बांधलं, घर सुतारमामांनी बांधलं, घर खरंच आहे ना, हे प्लंबर अण्णा, ते इलेक्ट्रिशियन बाप्पा, गवंडी काका, सुतार मामा यांनी घर बांधलं, हेच खरं आहे. समर्थ त्याच्या पुढे जाऊन म्हणतात, मुंग्या म्हणती आमचे घर, झुरळे म्हणती आमुचे घर, पाली म्हणती आमुचे घर, आणि हे मूर्ख म्हणे माझे घर. जर भूकंप झाला, घर पडलं, हे मेलं, पण मुंग्या वगैरे आहेतच की. आधीही त्यांचं होतं, आत्ताही त्यांचं आहे, पडल्यानंतरही त्यांचं आहे. हे मूर्ख म्हणे माझे घर. किती सोपं आहे हो. आपण आपल्याला हिरण्याक्ष होत, आपण दुर्दैवाने म्हणतो हे वराह झालं पाहिजे. वराह म्हणजे डुक्कर, हो, रान डुक्कर झालं पाहिजे, भक्कम सुळे असले पाहिजे. हे लक्षात ठेवा. खायचे दात निराळे आणि दाखवायचे निराळे. आपल्याला एकच दात आहे, तो हत्तीला 2 आहेत, या डुकराला 2 आहेत. खायचे आणि दाखवायचे. आपल्याला सुद्धा 2 असले पाहिजेत. खाण्याचे जगण्यासाठी आणि दाखवायचे मूल्यांचं रक्षण करण्यासाठी तो वराह आहे. मूल्यांचं रक्षण करण्यासाठी हल्ली व्हिसल ब्लोअर वगैरे, किती मोठा विषय आहे तो. उदाहरणं सगळी द्यायला वेळही नाही आपल्याला. पण बाहेरचे दात आपले असले पाहिजेत ना, नाही आहेत आपल्याला. उलट आपण काय करतो की मारलंय मला त्याने, काय करायचं? आपलेच दात आपलेच ओठ. तो बॉस आहे ना, तुझेच दात आणि तुझेच ओठ कसे? नाही, काय नशीब, त्याच्या हाताखाली काम करावं लागतंय. विचार करा तुम्ही, आपलेच दात आपलेच ओठ. दातांचा जेवढा पराक्रमी विचार आहे त्याचे फार थोडे वापरायचे. दात ओठ खाऊन मी त्याला मारलं, पण नंतर त्यांनी मला भरपूर मारलं. हे दात ओठ खाऊन हे काय आहे सांगा बरं? तुझे दात तुझ्या घशात घालीत. हे मी का सांगतोय, वराहाचे जे दात आहेत ना, ते खरे पराक्रमाचे दात आहेत. हे हा मुद्दा आहे. तर पुढे बघूया आपण. तर ज्या वेळेला अंबरीश व्रत करत होता, तर त्यांनी काय सांगितलं? अन्न हे म्हणलं, पाणी हे म्हणलं तर अन्न आहे, म्हणलं तर अन्न नाही. तू म्हणतोस म्हणलं तर अन्न नाही, बरोबर, पण मी म्हणतो म्हणलं तर अन्न आहे. म्हणजे अन्न खाल्लंयस. मी अतिथी आहे ना, यजमानाने अतिथीच्या आधी देवायचं शाप देतो, 3 नीच योनीत जन्म घ्यावा लागेल. नीच योनीत. परीक्षित विचारतो शुकदेवांना, एवढा भगवान विश्व चालवणारा, आणि त्याला हे असे अवतार घ्यावे लागले, मत्स्य कूर्म वराह, हे प्रश्न विचारलेत त्यांनी. तो म्हणतो काय करायचं? भक्ताचे शापसुद्धा देव आपल्या पोटात घालतो आणि त्याप्रमाणे वागतो. एरवी आपण म्हणतो शाप हा नॉन ट्रान्सफरेबल, पण इथे तो ट्रान्सफरेबल आहे. इतकं एकादशी व्रताचं महात्म्य आहे, इतकं ते अंबरीशाच्या भक्तीचं महात्म्य आहे की त्याला दिलेला शाप भगवान स्वतः स्वीकारतो. आणि दिलाय कोणी? दुर्वासाने. दुर्वास नुसते शाप देऊन थांबत नाहीत, केस उपटतात, आपटून त्याच्यातून कृत्या दुष्ट शक्ती निर्माण करतात
आणि तिला सांगतात या अंबरीषाचा वध कर. आता आपल्या भक्ताचा वध करते म्हणून सुदर्शन चक्राने त्या कृत्येला मारून टाकतात आणि सुदर्शन चक्र दुर्वासांचा पाठलाग करायला लागतं. पहिल्यांदा हे जातात ब्रह्मलोकात. ब्रह्मदेवाला सांगतात आवरा. तो म्हणतो ब्रह्मास्त्र आवरेन, सुदर्शन चक्र माझं नाही आहे. तेव्हा तुला शंकराकडे जातो. त्रिशूळ आवरला असता, सुदर्शन चक्र नाही, विष्णूकडे जा. विष्णू म्हणतो हे महत्त्वाचं, हे भागवत आहे. विष्णू म्हणतो मी आवरलं असतं रे शरण आल्यानंतर, पण मी भक्ताच्यासाठी सोडलेलं आहे, भक्ताला शरण जा. म्हणून हे शरण येतात कुणाला? अंबरीषाला. वर्षभर फिरत असतात इकडे तिकडे. अंबरीषाने दुसरं केशवायनं मागं आपण म्हणतो ना, दुसरं आचमन घेतलेलं आहे, पण थांबलाय कुणाची? दुर्वासांची वाट बघण्यासाठी. आणि आल्यानंतर त्याचं पहिलं उत्तर आहे, ऋषीवर भूक लागलेली असेल नाही, जेवायला बसा. हे केवढं चारित्र्य आहे हो. हे जे चारित्र्य त्या ऋषींपेक्षा आणि माझ्यापेक्षा एखादा भक्त श्रेष्ठ असो असं दाखवण्यासाठी सुद्धा दुर्वासांनी ही घटना घडवली असेल. पुढे जाऊया. दिती आणि अदिती दोन पत्नी कश्यपाच्या. कश्यपाला प्रजापती सुद्धा म्हणलेलं, कारण का की काय निर्माण केले? अदितीपासून आदित्य. आणि सगळ्यात एक छोटा अवतार आहे जो आपण नंतर बघणार आहोत, वामन अवतार. छोटा काळासाठी आहे, छोटा कद आहे, बटू आहे, पण काय तेजस्वी आहे. त्या अवतारात त्यांनी कुणालाही मारलेलं नाही, निराळ्या अर्थाने उद्धार केलेला आहे. भागवताची भाषा काय आहे? वध, त्यालाच उद्धार म्हणलेला आहे. आता हिरण्याक्षाचा वध हा हिरण्याक्षाचा उद्धार आहे, कारण एक जन्म संपवला आहे, 3 जन्म घ्यायचे आहेत ना, त्यातला पहिला हिरण्याक्षाचा आहे. आता हा तर दितीला संध्याकाळी एकांतवासाची समागमाची इच्छा होते. कश्यप ऋषींना ती सांगते की आज संध्येला नंतर गेलात तर चालणार नाही का? ते म्हणाले का? एकतर तू माझी संध्या चुकवतेस आणि दुसरं म्हणजे काय, नको ते मागतेस. अगं ही राक्षसांची वेळ आहे. नाही नाही, तुम्ही अदितीने हे म्हणलं असतं तर हट्ट पुरवला असतात ना. नाही, अदितीने असं कधी म्हणलंच नाही तरी पुरवला असतात ना. तुमचं तिच्यावर जास्त प्रेम आहे, काही हरकत नाही. यातून काहीतरी निराळं निर्माण होणार आहे. पहिल्यांदा भयंकर, पण भयंकरातून चांगलं. हा निसर्गाचा नियम लक्षात ठेवा. भयंकरातून चांगलं निर्माण झालं पाहिजे. होतं, पण जे स्वीकारतात त्यांच्यासाठी. भयंकर करोना आणि भयंकर कोविड यातून जर ठरवलं ना तर आत्तापर्यंत आयुष्यात कल्याण झालं नाही तितकं कल्याण होऊ शकेल. लगेचच राम 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 राम. अहो काय गतीनं म्हणू आपण, थांबणारच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की संकट आहे ना ती संधी आहे. संकटाचं संधीत रूपांतर केलं की आपली दुप्पट प्रगती होते. कारण एकतर संकटावर मात केली आणि संधी मानून उपयोग केलेला आहे. पण संकट प्रॉब्लेम डिफिकल्टी करत बसलात ना, मृत्यूपूर्वी मरतो. हे लक्षात घ्या. तर मग दिती त्यांचा समागम झाला आणि त्यातून म्हणाले 2 राक्षस जन्माला येतील. ती म्हणाली आम्ही पाप केले, मला आता माझा पश्चात्ताप होतोय, मुलांना का शिक्षा. हा खरं आता अवताराची कथा सुरू होते. तर ते म्हणाले मुलांना शिक्षा भोगावीच लागेल, कारण ही राक्षस वेळा होती, राक्षस वेळ होता. पण एक तुला एवढं जर खरंच पश्चात्ताप झालाय, या दोघांपैकी एकाचा मुलगा सर्वोच्च भक्त म्हणून समजला जाईल, पूर्ण भक्त, परिपूर्ण भक्त समजला जाईल, आणि तो प्रल्हाद. लक्षात घ्या. आता हा जन्मली 2 मुलं, पहिला हिरण्याक्ष आणि दुसरा हिरण्यकशिपू. कथा बघूया, नंतर अर्थ बघूया. हिरण्याक्ष देवाला विरोध करायचा ना, म्हणजे लवकर हा अवतार संपेल. विरोध म्हणजे एवढा आपण म्हणतो ना पराकाष्ठेचा विरोध केला की लोह गदा घेतली लोखंडाची, स्वर्गात गेला. हा येतोय म्हणल्यानंतर पळून गेले इंद्र वगैरे, स्वर्गाचं सिंहासन रिकामं याच्यासाठी. नंतर हा आला समुद्रात घुसला. आता आपला काळ सुरू होतोय. लक्षात ठेवा, आपला काळ सुरू होतोय. पुराण काळ आणि मधला काळ बराच बरा होता. कारण माणसाची पाप करण्याची शक्तीच कमी होती, कारण पाप करण्याची साधनच कमी होती. तुम्ही पाप करण्याची साधन म्हणजे युद्धाची साधनं का, तर हो, पण पाप करण्याचं सगळ्यात महत्त्वाचं साधन माध्यम पैसा तो कमी होता. तुम्ही आठवा ना, जे आता रिटायर झालेले लोक आहेत त्यांनी आपलं लहानपण आठवावं.
अगदी 25 तारखेनंतर 200 पानाची वही आणायला सांगितली तर एखादी माऊली पत्र लिहित होती की 1 तारखेनंतर आणली तर चालणार नाही का. रफ याच्यात करेल, मी माझ्या मुलाची जबाबदारी घेते की 1 तारखेला वही नंतर 2 तारखेला 25 ते 1 या काळात झालेला सगळा अभ्यास त्यांनी भरून काढलेला असेल, ही जबाबदारी मी घेते. पण असं नाही का वाटत. हा फार सिव्हिलाइज्ड पत्र आहे. ही सिव्हिलायझेशन गेली. संस्कृतीबद्दल मी बोलतच नाही, सुसंस्कृतपणाबद्दल न बोललेलंच बरं. साधी सुधारणा, सभ्यता, सिव्हिलायझेशनचा जो अर्थ आहे सभ्यता. पण असं नाही का वाटत की 25 तारखेनंतर असे महाग वस्तू अशा शक्यतो आणायला सांगू नयेत. पालकांना जमत नाही आणि मुलांचा त्या चिठ्ठीतला शब्द होता हिरमोड होतो. म्हणजे मुलांचा एका अर्थाने अवसान घात होतो की एवढं नाही. आणि तो शिक्षक उत्तर लिहितो की तुमची चिठ्ठी लिहिण्यात तुमची जी संस्कृती दिसून आली, मला लाज वाटते, मी क्षमा करतो. इथून पुढे आयुष्यात दुसऱ्याची अडचण लक्षात घेऊन त्यांच्याकडून अपेक्षा करेन. खरंच लक्षात घ्या, अगदी हा काळ होता, त्या काळात पाप करण्याची साधनच कमी होती हो. पैसा असल्यावर काय वाटेल ते पाप कर, तुला मिळवायचे तेवढे मार्क्स मिळव. अरे हा तुम्हाला वाटेल किती सुसंस्कृत बाप आहे. हल्ली बाप 90% खाली नाही. हा लक्षात ठेव, 95च्या वर मिळवले पाहिजेत. तुला माहीत आहे तुझ्या बापाकडे काही नाही आहे, पैसा नाही, सत्ता नाही, हा तुला 95% मिळवले पाहिजेत. आता तू कितीही मार्क मिळव रे, 5%ला 1 कोटी, मला माहीत आहे 1 कॉलेज, असं बाप सांगतो. मग तुला 60% मिळालेत आणि 90%ला हे आहेत तर 60 ते 6 कोटी रुपये देतो ना ॲडमिशन. ड्रीम कॉलेज. फर्स्ट हँड एक्सपिरियन्सनी सांगतोय. पर्सेंटेजप्रमाणे कुठे, किंवा 1% 1 लाख, 30% 30 लाख, हे पूर्वीचं, आता कोटी. हे हिरण्याक्ष आहे तो. हे हिरण्याक्ष आहेत. हिरण्य म्हणजे सोनं, सत्ता, संपत्ती, आणि अक्ष म्हणजे डोळा. ज्यांचा डोळा फक्त संपत्तीवर आहे, फक्त सत्तेवर आहे आणि फक्त पैशावर आहे, तो हिरण्याक्ष. अक्षचा एक अर्थ. दुसरा अक्ष म्हणजे ॲक्सिस. पृथ्वी आपल्या अक्षाभोवती कललेली आहे आणि म्हणून ती फिरते आणि म्हणून दिवस रात्र लांबी बदलते आणि मुख्य म्हणजे ऋतू निर्माण होतात. हा ॲक्सिस कललेला. माझ्या जीवन ज्याच्या भोवती फिरतं तो पैसा, ती सत्ता, संपत्ती, सौंदर्य, त्याच्या भोवती माझं सगळं जीवन फिरतं. लक्षात घ्या, धाकट्या बहिणींनी कुतूहलानं ती कशी लिपस्टिक वरती येते म्हणून बघितलं, ओठापर्यंत नेलेली नाही आहे. मोठी बहीण अशा पद्धतीने तिला मारेल, अशा पद्धतीने तिला शिव्या देईल, अशा पद्धतीने आईवडिलांकडे तक्रार करेल की माझी काहीशे किंवा काही हजार रुपयांची लिपस्टिक हिने हात लावला. काय हो बहीण, धाकटी बहीण, ते नातं, ते प्रेम, ते संबंध, तो त्याग गेला कुठे? पूर्वी 5 रुपयाची लिपस्टिक असेल, तुला लावायचे बघ, हे अशी वर मी तुला लावते, हां तू लाव बरं, हे पूर्वी झालं असतं. आज 500 रुपये, 5000 रुपये आहेत, पण त्याच्याबरोबर माणुसकी गेली ना. ते पैसे मिळवण्यावर गेली ती माणुसकी, गेली ती जीवनातली उदात्तता, त्याग, सेवा वगैरे संस्कार. फार वाईट वाटतं, खरंच वाईट वाटतं. पोट तिडकीनं बोलावं असं वाटतं, हिरण्याक्ष बनू नका. अक्षचा तिसरा अर्थ आहे, अक्ष म्हणजे द्यूत, गॅम्बलिंग. मध्यंतरी आठवत आहे की गोव्यात सगळीकडे कॅझिनो झालेले आहेत. द्यूतगृह, काय सुंदर शब्द आहे ना महाभारतात, द्यूतगृह. हे कसले संसार उधळणारे, आत्महत्या करायला लावणारे, सत्यानाश करणारे असे हे तरंगते द्यूतगृह. गोवेकराला जर जायचं असेल तर 40,000 रुपये फी ठेवली होती. एक काळ असा होता, शक्यच नाही जाणं. कारण मी हे ठेवलंय, मला राज्याला रेव्हेन्यू पाहिजे म्हणून. बाकीच्या राज्यातल्या लोकांनी येऊन आत्महत्या करावी, आणि गोव्यात आत्महत्या करायला प्रेमी युगुलं किती येतात. तुझाच मी, माझीच तू म्हणून चिठ्ठ्या सोडतात. आणि आपण जीवनात एकत्र आलो नाही, मृत्यूत्तरी एकत्र येऊया वगैरे वगैरे काव्य करतात, पण गोव्याच्या एका हॉटेलमध्ये मरून पडतात.
आम्हाला वर्षातून 10 केसेस तरी नक्की आहेत. या तुम्ही आत्महत्या करायला. द्यूतगृह काढलेले आहेत. द्यूत खेळा, गॅम्बल करा, वाटेल त्या पद्धतीने. आता क्रिकेट IPL, ते क्रिकेटही नाही आहे, तो महोत्सवी क्रिकेट आहे. त्याचं बेटिंग गोव्यात. मध्यंतरी जे सिनेमावाले आले गोव्यात, कल्पना करा. म्हणून गोव्यात बॉम्बस्फोट होणार नाही. झाला तर शेवटी होईल, कारण गोवा बॉम्बस्फोट करणाऱ्यांचंच सॉफ्ट झालेलं एक केंद्र. पूर्वीचे जे किनारे होते ना, जावंसं वाटत नाही. पण 350 वर्षापूर्वी मरण्यापूर्वी काही छोटी छोटी वाक्य एका संतांनी सांगितली, समर्थ रामदास नावाच्या. सागर तीरस्थांचा नाशची आहे. विषय वाढेल म्हणून सांगत नाही, तुम्ही विचार करा. भारताची किनारपट्टी आज कोणी व्यापून टाकलेली आहे, विचार करा फक्त. आणि ती संस्कृती आपण आपल्या उरावर घेतलेली आहे. सागरातूनच आलेले आहेत हे सगळे. रामदासांच्या वेळेला विशेष नव्हते. इंग्रज काय, फ्रेंच काय, पोर्चुगीज काय, डच काय, त्यावेळेला विमानं कुठे होती? सागरमार्गानेच आलेले आहेत. आणि तिथे जे आपण राहतो त्यांची संस्कृती घेतो, सागर तीरस्थांचा नाशची आहे. हा गेला लोह गदा घेऊन समुद्रात घुसला. समुद्रात वरुणाचं राज्य. वरुण हा जलाशयाचा आहे आणि पावसाचा इंद्र आहे. लोक घोटाळा करतात. पावसाची देवता वरुण नाही, जलाशयांची देवता वरुण आहे. आणि त्याची राजधानी विभावरीपूर. डेफ्थला आपण जाणार आहोत. हे कोल्हापूर वगैरे सोपे आहेत, कोल्हापुराला मारलं, हे असे आहेत वरचे. हे विभावरीपूर, वरुण. आणि तिथे हा उन्मत्तपणे हिरण्याक्ष जाऊन म्हणतो काय माहिती आहे ना, मला भिक्षा घाल युद्धाची. आणि वरुण घाबरतो. युद्धाची भिक्षा घालायची. हा सगळ्या मरीन कल्चर किंवा मरीन आपण म्हणतो सृष्टी, इको कल्चर. डिझास्टर, ज्याला इको डिझास्टर म्हणता येईल. हल्ली आपल्याकडे समुद्रावर ती तेलाची बोट फुटली, तेलाचा तवंग आपण बघतो. त्याच्या खाली माशांना ऑक्सिजन मिळत नाही, मरतात. मला सध्या फार बघताना वेदना होतात. कसला हिमालय आपला हो. आज हिमालयावर आपली विमानंसुद्धा, राफेल, हे. तिथली शांतता बघ ना हिमालयातली. तिथली वातावरण, त्या धूर सुटतात सगळे. तिथे स्फोट करतोय रणगाड्यांचे. तुम्हाला काहीच वाटत नाही याबद्दल. आणि वाटत नसेल ना तर तुम्हा सर्वांना नमस्कार. काहीच वाटत नाही. समुद्रात यांच्या प्रात्यक्षिक एक्सरसाइज, टॉर्पेडो सबमरीनचे समुद्रात. आणि भूमीच्या पोटातून अणुस्फोट. नाही पाहिजे, ठीक आहे, पाहिजेच, आम्हाला काही म्हणायचं नाही. भागवत नाही यांच्यासाठी. महाभारत आहे. महाभारत त्याच व्यासाने लिहिलेलं यांच्यासाठी आहे. मग बभ्रुवान अर्जुन, पितापुत्रांचं युद्ध बघा, कुठला टाकलेला आहे एक अस्त्र. जंतू बाहेर पडलेले आहेत. आज कोरोना आहे ना, महाभारतात उल्लेख आहे. जंतू बाहेर पडलेले आहेत. आणि शेवटी ती आई येते बिचारी, करणार काय. आणि ती सांगते की तुम्ही पितापुत्र आहात, थांबवा हे युद्ध. मग बभ्रुवान म्हणतो अर्जुन. अर्जुन म्हणतो उलूपी, आपला पुत्र उलूपी आहे ते, पण टाकलेलं आहे तिथे. आणि सगळे ते तसंच हे चाललंय की हो. त्यांच्यासाठी महाभारत आहे, भागवत नाही. भागवतात हिरण्याक्षाला मारल्यानंतर सुद्धा त्याचा वध नाही आहे, तर त्याचा उद्धार आहे, मागून घेतलेला आहे. मग सगळं मरीन लाईफ ज्या वेळेला होतं त्यावेळेला विष्णूला प्रार्थना. आणि विष्णू म्हणतो की पृथ्वी पाण्यात बुडवतोय हा राक्षस. मला एका मुलाने विचारलं, तेजस्वी बालकाने, हा अभिमन्यू आहे, हा प्रल्हाद आहे, हा ध्रुव आहे, हा नचिकेत आहे. आणि अशा मुलांच्यात आयुष्यभर मला सद्गुरूंनी ठेवलं. ही सद्गुरूंची माझ्यावरची सगळ्यात मोठी कृपा आहे. सर, पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी कशी बुडवेल प्रश्न आहे. हा प्रश्न मला का नाही पडला विद्यार्थी असताना. आम्ही या कथा वाचल्या, सांगितल्या, रंगवून सांगितल्या, पण विचार करून कुठे ऐकल्या. तो म्हणतो पृथ्वीवरच्या पाण्यात पृथ्वी कशी बुडेल. याच्यावर उत्तर नसेल कदाचित इंटरनेटवर, पण त्यावेळेला त्यांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी बातमी आली. तुम्ही जर तळमळून जर आपल्या सद्गुरूंना सांगितलं आतल्या किंवा अशा प्रतिमेतल्या, ह्या मुलांनी प्रश्न विचारला पण मला उत्तर नाही आहे. काय उत्तर मिळतं हो. कुठून आकाशातून उत्तर पडेल तुमच्यावर, तेवढी श्रद्धा मात्र पाहिजे. आकाशातून
एखादी अशी चिठ्ठी कुठेतरी उडतील, वादळ सुटलेलं आहे वगैरे, तुमच्या पायाशी पडेल आणि तुम्ही वाचाल ना तर उत्तर असेल. हे असं कसं घडेल? कारण दरिद्री आहेत आपले संकल्प, दरिद्री आहे आपली भक्ती, आणि दरिद्री आहेत आपली भक्तीची साधनं. काय तर म्हणे चारोधाम, काय तर म्हणे हे करा तुम्ही, पण ती भक्तीची उच्च साधन आहेत, समजू नका. यात्रेला जाताना तर एक बॅग घेऊन जा, ती हरवून या, ही यात्रा आहे. एक बॅग घेऊन जायची आणि 4 बॅग घेऊन यायच्या, ही जत्रा आहे हो, यात्रा कसली. असू दे, मुद्दा सोडा. आणि मी कुणाची भावना दुखवत नाही, माझ्या भावना दुखावल्या जात आहेत या सध्याच्या परिस्थितीने, त्या मी व्यक्त करतोय. आणि तुम्हाला काही नाईलाजच आहे, संधी दिली मला व्यक्त करायची, ठीक आहे, जाऊ दे. मुद्दा काय आपला की ज्या वेळेला हा हिरण्याक्ष हे करतो पृथ्वीवरील पाण्यात, अक्षरशः दुसरे दिवशी बातमी हो पेपरमध्ये, त्या मुलांनी प्रश्न विचारला, मी विचार करतोय, त्यावेळेला आमचा रेफरन्स म्हणजे एन्सायक्लोपीडिया, गोष्ट आहे ती, पण ह्या प्रश्नाचं उत्तर कुठे? दुसऱ्या दिवशी बातमी, पणजी पाण्यात बुडते. आणि तिकडे वर्सोवा किंवा विक्रोळी कुठली आहे ते गाव, ती वरळी, कुठला तरी एक भाग पाण्याखाली जातोय, दुसरा भाग वरती आहे. तसे ग्लोबल वॉर्मिंगमुळे ग्लेशियर्स, उत्तर ध्रुवाकडचे ते हिमनग, ज्या एका हिमनगाला आपण टायटॅनिक अडकली म्हणतो, आपटली म्हणतो, तसले ते वितळायला लागलेले आहेत, ते व्हायला लागले आहेत. पाणी, समुद्राची पातळी वाढते, पृथ्वी पाण्यात जाते. हे ग्लोबल वॉर्मिंग हा आपला हिरण्याक्षाचा प्रभाव आहे. श्रीमंत व्हायला पाहिजे प्रत्येक राष्ट्राला, करा प्लास्टिक निर्माण. कुठली गोष्ट, ज्यावेळेला फ्रीज तयार झाला त्यावेळेला काय कौतुक त्या माणसाचं. आता त्यातून जो CFC गॅस पडतो, अत्यंत वाईट आहे तो आपल्या ओझोनसाठी, O3 साठी. बघा, सगळं जास्त सांगत नाही, पृथ्वीवरील पाण्यात पृथ्वी अशी बुडते. तो गेला, त्याने मारलं, युद्ध फार प्रचंड झालेलं आहे, आणि त्यांनी सुळ्यावर पृथ्वी उचलली. म्हणून तो वराह अवतार, स्ट्रॉंग टस्क म्हणतात, टस्कर म्हणजे हत्ती, टस्क, उचलली, उद्धार केला. पाण्यातून भूगोल उचलला म्हणतात ना, तर हा भूगोल. आणि उचलल्यानंतर उद्धार हिरण्याक्षाला मारलेला आहे. अवतार कुठला? वराह. पृथ्वी त्यांनी वरती काढली. कशी वरती काढणार होतो तुम्ही सांगा बरं? एखाद्या अशोकाला, उदाहरण अगदी मार्मिक आहे, लक्षात ठेवा, कारण अशोक हा इतिहासातला एकमेव सम्राट ज्यांनी युद्ध अत्यंत महत्त्वाचं जिंकल्यानंतर कायमचं युद्ध सोडलं आणि तो अहिंसेच्या टोकाला गेला. बाकीच्यांनी पराभव झाला इतक्या वेळेला, जाऊ दे की युद्ध वाईट आहे हो, त्यावेळेला म्हणायचं, कारण का की पराभव झालेला आहे म्हणून. पण युद्ध जिंकून युद्ध सोडलेला एकमेव सम्राट अशोक. का हो? कलिंगचं युद्ध जिंकलं, असा उभा होता. हा प्रसंग तुम्हाला नाट्यमय वाटेल, आहे खूप नाट्यमय. आणि सगळी ती प्रेतं पडलेली, त्या कलिंगची प्रेतं, राजाची, आपली प्रेतं, हे सगळं बघितल्यानंतर, आणि सुन्न शांतता, ज्याला आपण स्मशान शांतता म्हणतो ना, ती सुन्न शांतता, स्मशान शांतता. काय हे करून बसलो मी. इतक्यात मागून एक संघ जातोय, एक गट जातोय, आणि सुंदर म्हणतायत, बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं धर्मं शरणं गच्छामि. इतका सुंदर कोरस. मागे वळून बघतो, किती शांत वाटतंय, पण ही मंदिरातली शांतता वाटते, ही स्मशानातली शांतता आहे. अशा दोन शांतताच्या मध्ये अशोकचं परिवर्तन झालं. शरण गेला ना, बुद्ध धर्म स्वीकारला, आणि कुत्र्या मांजरांसाठी हॉस्पिटल्स पहिला काढणारा राजा हा. रस्त्यावरच्या कुत्र्याला किंवा हानी झाली की इकडे तुम्ही न्या. तर ते झाल्यानंतर मुद्दा काय की हा हिरण्याक्ष संपला, पृथ्वीवरती काढली वराह अवताराने. शेवटचा मुद्दा वराह, याच्यावर चिंतन. वराह म्हणजे डुक्करच का हो फक्त? डिक्शनरीतला अर्थ, चिंतनातला अर्थ. वर म्हणजे श्रेष्ठ, आणि अह म्हणजे दिवस. वराह म्हणजे श्रेष्ठ दिवस.
आता श्रेष्ठ दिवस काय असणार आहे? ज्या दिवशी आपण काहीतरी खूप चांगलं करतो. दिवाळी हा श्रेष्ठ दिवस आहे एन्जॉयमेंटचा. आज काय सुंदर नाम झालं, आज काय सुंदर सत्संग झाला, श्रेष्ठ दिवस आहे. आज परीक्षेत यश मिळालं वगैरे, एक तामस श्रेष्ठ दिवस असू शकतो, एक राजस श्रेष्ठ दिवस असू शकतो, एक सात्विक श्रेष्ठ दिवस असू शकतो. हा श्रेष्ठ दिवस आपल्याला साजरा करायला पाहिजे. आणि त्याचं अलीकडच्या काळातलं एक प्रतीक किंवा ज्यांनी संदेश दिला ते डॉक्टर अब्दुल कलाम. हे मी अत्यंत कृतज्ञतेने हा उपचार, कितीतरी उदाहरणं सांगता येतील, पण अलीकडच्या काळातलं वराह म्हणजे काय सांगितलं. श्रेष्ठ दिवस. श्रेष्ठ दिवस म्हणजे काय? रात्रीचाही दिवस. आपण म्हणतो ना, तो मुलगा झोपडपट्टीत राहत होता, पण 20 लाख विद्यार्थ्यात पहिला आला, रात्रीचा दिवस करून अभ्यास करत होता. बरोबर आहे ना? रात्रीचा दिवस. They were toiling upward in the night while others slept. So they attained the heights and kept. उंच अशी त्यांनी आज जागा मिळवलेली आहे, पद मिळवलेलं आहे. बाकीचे झोपलेले असताना हे जागे होते आणि अभ्यास करत होते. आपण या निशा सर्व भूतानाम ते उदाहरण आहे. की एक प्रसंग सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल. फार वरचा प्रसंग आहे, समजायला सोपं आहे. रमण महर्षींकडे एक परदेशी माणूस जातो आणि विचारतो की साधकाने, खऱ्या साधकाने, जेन्युइन साधका किती तास झोपावं, किती तास झोपावं. रमण महर्षी आहेत ते. हा प्रश्न कोण विचारत आहे? मी विचारतोय. शो मी दॅट आय. ओठाने विचारतोयस? नाही. दातानं? नाही. जिभेनं? नाही. कंठानं? नाही. लंग्सनं? नाही. हवेनं? नाही. ब्रेननं? यस, ब्रेन. सगळ्यांना ब्रेन आहेत. हा प्रश्न बाकीच्यांनी का नाही विचारला? एक 100-1 लोक असतील समोर, त्यातले बरेचसे फॉरेनर्स. बाकीच्यांनी का नाही विचारला? आय फेल्ट लाईक आस्किंग. हू फेल्ट लाईक आस्किंग? आय. शो मी दॅट आय. अशी कुठली तरी शक्ती आहे, ती शक्ती इन्स्पायर्ड मी टू आस्क धिस क्वेश्चन. ती शक्ती कधी झोपते का? काय उत्तर आहे? परमेश्वराने मला प्रेरणा दिली, माझ्या सद्गुरूंनी मला प्रेरणा दिली. हा प्रश्न विचारायचे, सद्गुरू कधी झोपतात का? सद्गुरूचा देह झोपेल, पण सद्गुरू तत्व, सद्गुरू शक्ती आणि सद्गुरू चैतन्य कधी झोपेल? त्याला उत्तर मिळालं. तो म्हणतो, गुरुदेव म्हणाले, माझे डोळे मिटलेले असतात, पण मी झोपलेलो नसतो. आणि मी आहे तो माझं नाही. माझे डोळे झोपलेले असतात, माझा देह झोपलेला असतो, मी झोपलेला नसतो. हेच उत्तर आहे वराह याचं. म्हणून कितीतरी आपल्याला उत्तरं देता येतील. वराहाची श्रेष्ठ दिवस. हाडाची काढं करून, रक्ताचं पाणी करून, रात्रीचा दिवस करून काहीतरी उदात्त किंवा उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायचा, तो वराह आहे. त्याने त्या राक्षसाला मारलं, हिरण्याक्ष. आज तुम्हाला सांगतो की गोव्यात सोडाच, पण गोव्याच्या बाहेर ज्यांना आपण शिक्षण महर्षी म्हणतो, त्या शिक्षण महर्षींच्या शिक्षण संस्थांची संख्या बघतो. 150च्या वर शिक्षण संस्था काढले. शिक्षण महर्षी कोण? शिक्षण महर्षी. अरे ज्यांनी एकही शाळा काढलेली नसेल, पण त्याच्याकडे विद्यार्थी शंका निरसनासाठी जातात, ज्याच्याकडे शिक्षक शंका निरसन जातात, ज्याच्याकडे PhDचे गाईड्स जातात, कशासाठी? मार्गदर्शनासाठी. तो गुरु नाही आहे ना? तोच खरा गुरु आहे. कारण तो काहीच अपेक्षा करत नाही. जे ज्ञान माझ्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतोय, जसा चॅनल आहे ना, तसा मी चॅनल आहे, वाहिनी आहे. ते जे गुरुचं ज्ञान आहे ना, त्या ज्ञानाची मी वाहिनी आहे. एकच मला काळजी घ्यायची असते की वाहिनी म्हणजे हा जे टनल आहे आपण म्हणतो किंवा पाईप आहे, त्याच्यामध्ये गाळ साठणार नाही, पाईप गंजणार नाही, दुसरी कुठलं तरी ब्लॉकेज, बॅरियर आणि आपण बॅरिकेड शब्द वापरतो ना, येणार नाही. कुठली अडचण येणार नाही, कुठलाही अडथळा येणार नाही. एवढीच काळजी मी घ्यायची. त्याला उपासना म्हणायचं, त्याला अभ्यास म्हणायचं आणि त्याला रियाज म्हणायचं. असे वराह निर्माण झाले पाहिजेत. आपण पद्मश्री देतो, चांगली गोष्ट आहे. आपण अर्जुन अवॉर्ड देतो, द्रोणाचार्य अवॉर्ड देतो, चांगलं आहे. पण नाही चांगलं काय? वराह अवॉर्ड आपण देत नाही.
वराहाची मंदिरं आहेत दक्षिण भारतात, वराहाची उपासना करणारे लोक आहेत. आपल्या एका राष्ट्रपतींच्या नावात वराह होतं. ते वराह म्हणजे डुक्कर समजू नका. तो असा एक प्राणी आहे की संपूर्ण पृथ्वी उचलून टाकायची त्याच्याकडे शक्ती आहे. लहानपणी आमच्या पुस्तकात एक वाक्य होतं. त्या वाक्यातला महत्त्वाचा भाग आम्हाला कळतच नव्हता. गिव्ह मी अ फल्क्रम, आमचं मराठीत होतं, मला एक टेकू पृथ्वीच्या बाहेर द्या आणि एक भक्कम अशी पहार द्या, अ बार, मी पृथ्वी उलटून टाकेन. आर्किमिडीजचं वाक्य आहे. फल्क्रम म्हणजे टेकू. आता हिमालय जर टेकू दिलात तर पृथ्वी कशी उलटणार आहात? पृथ्वीच्या बाहेर टेकू द्या. समजा चंद्राचा टेकू तुम्ही मला दिलात, फल्क्रम, आणि चंद्रापासून पृथ्वीपर्यंत एक मोठा बार दिलात, तर मी माझ्या शक्तीनं पृथ्वी उचलून टाकेन. हा म्हणणारा फार महत्त्वाचा आहे. आपल्याला बुद्धी नावाचं फल्क्रम दिलेलं आहे. त्या बुद्धीचं भावना नावाचं, त्यातून श्रद्धा, निष्ठा, भक्ती, प्रेम हे निर्माण होतं. पण बुद्धी नावाचा फल्क्रम आहे आपला. आज बुद्धी आत आहे माझ्या, पण माझा उद्धार करू शकते, माझ्याबरोबर जगाचा उद्धार करू शकते. फिजिक्सचा नियम काय आहे? एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत बॉडी इन मोशन कंटिन्यूज टू बी इन मोशन. एक्सटर्नल, बाहेरचा, अनबॅलन्स्ड म्हणजे त्या बॉडीला हलवणारा असा मिळाला पाहिजे. बरोबर? विचार करा. दारासिंग सारखा पैलवान बसमध्ये बसलेला आहे आणि बस बंद पडलेली आहे. सीट ढकलून काय बस हलणार आहे? ही हॅज टू गेट डाऊन. वराह अवताराचा हाही अर्थ आहे. तो बाहेर उतरतो आणि कुणी धक्का देऊ नका, हम पुश करेन, झालं ना, बस चालू झाली आहे, बाहेर आलं पाहिजे. आज उद्धार जर या पृथ्वीचा करायचा असेल, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा, पण उद्धार करायचा असेल तर तुम्हाला चांगला वराह बनलं पाहिजे. या पृथ्वीत राहून, या समाजात राहून लोक विचारतात, असे डॉक्टर हा समाजाचाच घटक आहे ना, तो चांगलं ऑपरेशन करतो ना, मग संध्याकाळी तो वाटेल त्या ठिकाणी जातो, याला तुम्हाला काय करायचं आहे? हा क्रिकेटर तो चांगला आहे ना, मग त्यांनी सुपर मार्केटमध्ये चोरी केली आणि ती कॅमेराने पकडली, काय हरकत आहे? हा नट चांगला नट आहे ना, मग त्याच्याकडे पाकिस्तानला महत्त्व पाठवणारा एक हे सापडला ट्रान्समीटर, काय हरकत आहे? ह्याला काय अर्थ आहे? आणि ह्या सगळ्या सत्यकथा मी तुम्हाला सांगितल्या आहेत, सत्य घटना आहेत या. काय अर्थ आहे? काय हरकत आहे? काय हरकत? शिक्षक ना तो, दारू प्यायला माणूस नाही का तो? शिक्षक तो भ्रष्ट व्हायला या समाजाचा घटक नाही का तो? विचार करा. शिक्षकांनी समाजात राहून समाजाच्या बाहेर यायला शिकलं पाहिजे. आणि त्यासाठी माझी बुद्धी, माझं चित्त, माझा आत्मा, आत्मा नाहीच आहे मला अशा पद्धतीने आपण वागतो. एक फार सुंदर वाक्य पूर्वी सांगितलेलं आहे, ते ऐकत आपण थांबणार आहोत. की आपण सगळं एवढं फर्निचर वगैरे विकत घेतो, मोठ्या मोठ्या, आता 3-4 घरं घेतात विकत मिडल क्लासवाले. हा माझा वीकेंड रिझॉर्ट आहे स्वतःचा, आणि हा माझा समर व्हेकेशन आहे. आमच्या मित्रांची घरं आहेत 3, आणि ज्यांच्या घरात आजोबांच्या पातळीवर भिक्षा मागत होते, गाय घेऊन जात होते गोरक्षेसाठी आणि समर्थांचा श्लोक मागून काहीतरी भिक्षा मागत होते आजोबा. आणि हे 3 घरं. हिरण्याक्ष नाही आहेत. वराह होण्याची क्षमता असताना हिरण्याक्ष दुष्ट झाला, कारण त्याला वराहाकडून म्हणजे विष्णूच्या अवताराकडून मरण पाहिजे होतं, हे लक्षात ठेवा. म्हणून तो प्रश्न विचारलाय. 2 प्रश्न आहेत, एक आपला आणि एक खरा भागवताचा, महाभारताचा प्रश्न आधी विचारूया. तो उमर खय्याम म्हणतो की दारूचा पेला मला दिलात, खायला ब्रेड दिलात, आणि एक कविता करायला किंवा कविता वाचायला पुस्तक दिलात, आणि दारू वाढायला साकी, तो पुरुष असेल किंवा स्त्री असलेली जास्त बरी, बास, हेवन ऑन अर्थ, माझ्यासाठी तो स्वर्ग आहे. दारूचा पेला, तो दारू पेल्यात ओतणारी दारुणी किंवा मदिराक्षी आपण म्हणतो ते, लोफ ऑफ ब्रेड अँड बुक ऑफ वर्स, पृथ्वीवर स्वर्ग, महाभारत. ह्याच्या उलट तुम्ही घरं सजवता, वेल इक्विप्ड, वेल फर्निश्ड हाऊस अँड वेल इक्विप्ड किचन. पैसा कसा मिळवतो? साधे पिऊन आहात तुम्ही. हा हिरण्याक्ष आहे.
तो काय विचारतो कवी की तुम्ही ह्या सगळ्या ज्या सुख सोयी सवलती मिळवता देहासाठी आणि त्यासाठी विकता काय आत्मा. आत्मा विकल्याशिवाय भ्रष्टाचार करताच येत नाही. आत्मा विकल्याशिवाय अत्याचार करताच येणार नाही आहे. आत्मा विकल्याशिवाय अनाचार मिथ्याचार करतात येणार नाही. आत्मा लक्षात ठेवा, सदाचारच घडला पाहिजे आणि सदाचार घडला तर वराहाला अवतार घ्यावा लागणार नाही. शेवटचं वाक्य, पण सदाचार घडण्यासाठी आणि आजूबाजूचा भ्रष्टाचार रोखण्यासाठी वराह बनलं पाहिजे. स्वतः प्रत्येकजण वराह बनलं पाहिजे आणि तो अवतार असला पाहिजे. आहे त्या ठिकाणी ताठ बसून डोळे मिटूया. शांत. श्लोक म्हणूया, वासुदेवाचा मंत्र म्हणूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. काही वेळा मंत्र म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, वासुदेवाय, वासुदेवाय. शांत. शक्ति मंत्र. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया.
सावकाश डोळे उघडून ध्यानस्थ श्रीकृष्ण, सद्गुरुनाथ महाराज, मुरलीधर कृष्ण, लक्ष्मीनारायण आणि प्रभूची वाङ्मयी मूर्ती भागवत सर्वांचं दर्शन घेऊया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.